नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील लाठीमार, स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. डाव्या पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिला. कोल्हापुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी निषेध रॅली काढत सरकारवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळल्याचा आरोप करत तीव्र घोषणाबाजी केली. नीट पेपरफुटी, स्पर्धा परीक्षातील भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांवरील लाठीमार, वाढती बेरोजगारी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्षासह विविध डाव्या संघटनांनी पाठिंबा दिला. या बंदमध्ये सहभागी होत कोल्हापुरात सकाळी 11च्या सुमाराला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून निषेध रॅलीला सुरुवात झाली. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी, इन्कलाब जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान चले जाओ, मोदी शाह चले जाओ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांवर लाठीमार करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करण्यात आला. निषेध रॅली दसरा चौक, विनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, CBS, बाईचा पुतळा, पार्वती टॉकीज, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड आणि CPR चौक या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना हात जोडून तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी दुकानं बंद ठेवा आणि आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन करताच व्यावसायिकांनी देखील त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. निषेध रॅली पूर्णपणे शांततेत पार पडली, तर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसून आलं. कॉम्रेड अतुल दिघे यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी लाठीचा वापर केला जात असल्याचं सांगितलं. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये घोटाळे झाले, त्याचे पेपर लीक झाले, त्याच्या विरोधामध्ये जंतर मंतरवर जमलेल्या मुलांवर गुंड आणि पोलिसांनी मिळून लाठी हल्ला केलेला आहे. त्याच्यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला अशी बातमी आलेली आहे. हे सर्व सरकारचं जे चाललेलं आहे त्याच्यामुळं तरुणांसमोरचं भवितव्य धोक्यात आहे आणि नोकऱ्या नाहीत, कंत्राटी नोकऱ्या आहेत. ही सगळी जी परिस्थिती आहे त्याच्यामुळं जी युवा पिढी आहे तिचं आयुष्य हे उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे. त्याच्याविरुद्ध मोठी प्रतिक्रिया युवा पिढीनं दिलेली आहे आणि जर तुम्ही तरुणांवर हल्ले कराल तर खबरदार हे सांगण्याकरता या ठिकाणी महाराष्ट्र बंदचे जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला मोठा प्रतिसाद ग्रामीण भागातील जनतेकडून, त्याचप्रमाणे शहरातून सुद्धा होत आहे. मोठ्या प्रमाणात तरुण आज या ठिकाणी उत्सवाला जमलेले आहेत आणि शहरातून फेरी काढून त्या ठिकाणी आता आवाहन बंदचं जे आहे ते करणार आहेत. इथून पुढच्या काळात सरकारने आपली नीती बदलली नाही, धर्मेंद्र प्रधानांनी जर राजीनामा दिला नाही तर संघर्ष तीव्र होत जाणार आहे याची सरकारने. पोलिसांना तरुणांची भीती वाटायला लागलेली आहे. ही दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सगळीकडंच हे चित्र आहे. कारण लाठीनं मारलं तरी मुलं हटायला तयार नाहीत. मारल्यानंतर म्हणतात तुम्हाला मार अजून, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फुलं नेऊन देतात. ही जी तरुणांची मानसिकता आहे ती महात्मा गांधींना मारल्यानंतर सुद्धा ते जेव्हा पुन्हा उभारून फास जाळत होते आफ्रिकेमध्ये, त्या पद्धतीची एक अत्यंत बुलंद अशी भूमिका तरुणांनी तयार केली आहे. त्याच्यामुळे पोलिसांना, सत्ताधाऱ्यांना, सगळ्यांनाच तरुणांची भीती वाटायला लागलेली आहे. घाबरून चालणार नाही, तुम्ही देशाचं धोरण बदलण्याचा प्रश्न तयार झाला आहे. हे जे तरुणाईचं म्हणणं आहे ते यांनी समजून घेण्याची वेळ आलेली आहे आपल्या ठिकाणी. दसरा चौकात रॅलीची सांगता झाल्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. या सभेत विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा आणि देशातील शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या निषेध रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, जिल्हा सचिव अरुण जमने, शहराध्यक्ष अरुण सोनवणे, युवा शहराध्यक्ष अमित नागटिळे, युवा जिल्हा महासचिव आकाश कांबळे, अमित शिवाजीराव कांबळे,
महाभूती पद्माकर, नितीन कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, शिवराम बुद्ध्याळकर, विश्वजित म्हाळुंगेकर, CPIचे संजय गावडे, दिलीप लोखंडे, सदाशिव निकम यांच्यासह वंचित बहुजन आघाडी तसंच अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.